माझी विनंती। आणि आज इतका पाऊस पडत असला तरी राज्यभरातील धरणांमधली पाणीसाठ्याची स्थिती काय आहे जाणून घेऊयात। राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये वाढ होत असली तरी अद्याप समाधानकारक स्थिती निर्माण झालेली नाही। राज्यामधल्या 3028 मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये एकूण 10,443 दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे। तो एकूण क्षमतेच्या 25.56% आहे। गेल्या वर्षी याच दिवशी राज्यातील पाणीसाठा 49.76% इतका होता। विभागनिहाय पाहिलं तर अमरावती विभागामध्ये सर्वाधिक 41.4%, नागपूर विभागामध्ये 39.7% पाणीसाठा आहे। कोकण विभागातील धरणांमध्ये 32.52%, छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 24.46% आणि नाशिक विभागामध्ये 25.46% इतका साठा नोंदवला गेलाय। सर्वात चिंताजनक स्थिती पुणे विभागाची आहे। पुणे विभागाची स्थिती ही चिंताजनक असून तिथल्या धरणांमध्ये केवळ 16.13% उपयुक्त असा पाणीसाठा शिल्लक आहे। आणि मुंबईतल्या धरणांमध्ये 15 जूनला काय स्थिती होती, सध्या किती पाणीसाठा आणि पाणी कपातीची स्थिती नेमकी काय आहे याचीच माहिती एबीपी माझानं घेतली आहे। विभागवार ही माहिती नेमकी कशी आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात। तर नागपूर विभागामध्ये 15 जूनचा साठा एकूण 36% इतका होता आणि आजची स्थिती आहे 39% पाणीसाठा आहे आणि नागपूरमध्ये पाणी कपात सध्या तरी नाही। त्यानंतर अमरावती विभागामध्ये 15 जून रोजी 38% पाणीसाठा होता, तो वाढून आजची स्थिती आहे 41%। एक दिवसाआड पुरवठा अकोला, बुलढाणा या ठिकाणी केला जातोय। त्यानंतर कोकण विभागामध्ये 15 जूनचा साठा हा 30% होता आणि त्यानंतर 2% हा साठा वाढून आजची स्थिती आहे 32% पाणीसाठा आहे। तर मुंबई, ठाण्यात कपात केली जाते, मात्र रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पाणी कपात नाही। संभाजीनगर विभागामध्ये 15 जून रोजी 27% पाणीसाठा शिल्लक होता, तर आजची स्थिती आहे 24% पाणीसाठा शिल्लक आहे आणि वर्षभर पाणी कपात छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये केली जाते। त्यानंतर पुढचा विभाग आहे नाशिक विभाग। नाशिक विभागामध्ये 15 जूनचा साठा होता 25%, तर हा साठा वाढून 32% वरती आज आलेला आहे आणि नाशिकमध्ये दर शनिवारी पाणी कपात केली जाते। पुढचा विभाग आहे पुणे विभाग। पुणे विभागामध्ये चिंताजनक अशी स्थिती आहे, कारण 15 जूनचा साठा हा अवघा 14% इतका होता आणि तो वाढून 2% फक्त वाढलेला आहे। 16% इतका आजचा साठा आहे आणि पाणी कपात ही पुण्यामध्ये सध्या तरी नाहीये।